अकोला शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात आज ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर अकोला तालुक्यातील बाळापूर मतदारसंघातील विविध गावांतील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे। तर रस्ते आणि पुलाच्या कामांसंदर्भात वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। उगवा फाटा ते आगर, रेल्वे गेट ते अमानतपूर, टाकोळा, भोड, कंचनपूर, हातरुण या प्रमुख मार्गांसह चिचखेडा नाला आणि मळखन नाला येथे 2 नवीन पुलांच्या बांधकामाची मागणी ग्रामस्थांनी सातत्याने लावून धरली आहे। मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तर रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे दैनंदिन वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची ने-आण आणि आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। तर पावसाळ्यात नाल्यांवर पूल नसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटण्याची वेळ येते, असा आरोपही यावेळी करण्यात आला। तत्काळ दुरुस्ती आणि पुलांचे काम सुरू न झाल्यास पुढील टप्प्यात सर्व गावकऱ्यांच्या सहभागाने सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आला आहे। अकोला तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बाळापूर मतदारसंघातील उगवा आगर हा मोठा रस्ता आहे आणि तिथे 15-20 गावं जे आहेत या आगर गावाशी या रस्त्याशी कनेक्टेड आहेत। आज तिथल्या रस्त्याची अशी दयनीय परिस्थिती आहे की त्याला खरंच रस्ता म्हणावं का? आणि त्याचप्रमाणे हे जर प्रकरण सगळं पाहिलं तर आता लोकशाही आहे असं म्हणावं का? की ज्या जनप्रतिनिधीवर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे तेच जनप्रतिनिधी, आमदार आणि खासदार आपल्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये हा महत्त्वपूर्ण रस्ता जिथं जर पूल मंजूर आहेत ते पूल एखादा जो जाळीवर आज टिकून आहे जर खंडित झाला तर त्या भागाचा संपर्क तुटेल आणि रस्त्याचा जेव्हा संपर्क तुटते त्यावेळेला डिलिव्हरीसाठी असणारा एखादा पेशंट जो आहे तो जर शहरापर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याची दगावण्याची भीती आहे। हार्ट अटॅक सारखा एखादा पेशंट, कोणताही पेशंट जर शहरापर्यंत नाही तर त्याच्या जीवाशी हा खेळ या ठिकाणी चाललेला आहे। त्यासाठी आम्ही आज कळकळीची विनंती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला केलं की किमान जे पूल आहेत हे पावसाळ्याच्या आधी कंप्लीट करणं आवश्यक आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ठिय्या भरून बसलेलो आहोत आणि त्यांनी पत्र देण्याचं आज आश्वासन दिलेलं आहे। ते पत्र घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। त्याचप्रमाणे तो रस्ताही लवकरात लवकर कंप्लीट करावा म्हणून 6 तारखेपासून रेल्वे गेट ते भोड, अमानतपूर, टाकोळा आणि उगवा फाटा ते आगर या रस्त्याचं काम 5 तारखेपासून चालू करण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। परंतु आता आम्ही आश्वासनावर समाधानी नाही। जे काही पत्र आहे ते पत्र घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठायचं नाही असा संकल्प या ठिकाणी केलेला आहे।